नमस्कार मित्रो. एखाद्या बातमीचे थोडक्यात महत्व पटवून देणे व मनोरंजनाचे एक उत्तम साधन म्हणजे नाट्य. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक उदाहरणं ऐकतो. त्यातील एक उदाहरण जे मला मनापासून फार आवडते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांचे आयुष्य घडविण्यात व स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यात राजमाता जिजाऊ यांचा फार मोठा वाटा होता. त्यांच्याच आयुष्यात नव्हे तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्या आई वडिलांचा वाटा फार मोठा असतो. म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिके काय केले परब्रह्मास देखील थांबावे लागले, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. पण आजच्या या नवीन पिढीला आई वडील म्हणजे अडगळ वाटायला लागतात, अडचण वाटू लागते. हीच सोच किंवा हेच विचार चुकीचे पटवून देण्यास येत आहेत. हॅलो, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री नाना शिंदे सर व सोमनाथ पटणे सर घेऊन येत आहेत इयत्ता 6वी ते 10वी वर्गातील सुप्रसिद्ध नाटक आपल्या समोर प्रस्तुत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर बरेच का मंडळी मजेत? स्वागत आहे तुमचं आमच्या या एकांकिकामध्ये. समाजातील वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलाबाळांकडून दिली जाणारी वागणूक व त्यांच्या मुलाबाळांकडून त्यांचे केले जाणारे हाल हे कुठे कुठे खूपच वाईट आहेत. तर अशाच बिकट प्रश्नांचा विचार करण्यास भाग पाडणारी घेऊन येत आहोत एक एकांकिका, जिचं नाव आहे वृद्धांची शोकांतिका शोकांतिका शोकांतिका. तर चला मग पाहूयात. या हे बघा आले आपले वृद्धाश्रम. तुम्हाला दिसत नसले म्हणजे काय झाले, आमचे वृद्धाश्रम खूप सुंदर आहे बरं का. हे तुमच्यासारख्या वृद्धांनी गजबजलेले आहे. आता तुम्हाला काही लागलं केलं तर सोपन काका आहेत तुमच्या मतीला. काय सोपन काका बरं आहे का? बरं आहे की. बर काय म्हणतो खोकला? गेला की आता. बर बर ते सोडा. तुमच्यासारखेच एक नवीन वृद्ध आले आहे तिकडे. त्यांना काही लागलं केलं तर मदत करा यांची. यांच्याकडे लक्ष राहू द्या बरं का. हो आहे मी इथं. हो चालते मग येऊ का मी? हो या या या, स्वागत आहे तुमचं या वृद्धांच्या वृद्धाश्रमामध्ये. तुम्ही पण इथे राहता का? बरं बरं बरं. पण एवढं लक्ष ठेवा, मी काही इथे जास्त दिवस राहायला आले नाही बरं. माझा मुलगा अमेरिकेला गेला, अमेरिकेला. 1-2 आठवड्यात तो मला वापस घ्यायला येणार आहे. छे हो, इथे येणारा प्रत्येक जण असंच म्हणतो. इथे यायचे तर अनेक रस्ते, पण जायचा फक्त एकच रस्ता, तोही देवाघरी देवाघरी देवाघरी. ठेव बुवा, असं काही नाही आहे. माझा मुलगा नक्कीच येईल. ते काय आहे ना, त्याने मला जरा त्याचा नंबर आणि पत्ता दिलाय. जरा तुम्ही याच्यावर फोन लावता का हो? हे घ्या, द्या. बोलते मी त्याच्यासोबत. customer you're trying to reach is not available. Please call back. तुमच्या मुलाचा फोन लागत नाही. सोडा हो बुवा, कामात असेल माझा मुलगा. खूप मेहनती हो, खूप मेहनती. अहो पण ते सगळं सोडा आणि मला सांगा की तुमचं नाव काय, गाव कोणतं, तुम्ही इथं आल्या कशा आणि तुम्ही आंधळ्या कशा? हो, काय सांगू तुम्हाला माझ्या कर्माची कहाणी. तुम्हाला ऐकायची आहे का? हो. तर ऐका. खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. फटाके फोडा, दिवाळी साजरी करा. आज मी खूप आनंदित आहे. माझ्या वंशाला दिवा आलाय, दिवा. हे घ्या 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 थारबाई तुमचे इनाम. तुमच्यासाठी एक दुःखद समाचार आहे. काय झाले डॉक्टर?
तुमचा मुलगा जन्मल्यापासूनच आंधळा आहे. अरे देवा, हे काय केलंस रे तू? पण डॉक्टर याच्यावर काय उपाय असू शकतो ना? तुम्हाला त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आपण बघू त्यावर काही होईल का. अरे देवा. ठीक आहे, तुमचे 10 रुपये, चहा पिऊन या. आई कुठे आहेस तू आई? आई काय झालं रे बाळा तुला? काय झालं? कुठे लागलं नाही तुला? तू ठीक आहेस ना? ते जाऊ दे, तू कुठे होतीस बरे? काही नाही रे बाळा, इकडे फुलझाडांना पाणी घालत होते. आई, फुलझाडे कशी असतात आई? आई, फुले कशी असतात आई? त्यावर उडणारे फुलपाखरे, हे आभाळ. आई, आई, तू कशी दिसते आई? आई, मला पाहायचंय का आई? कधी दिसेल मला? आई. अहो अहो ऐका ना हो. काय झाले सावित्री? काय अहो आपल्या मुलाला कधी दृष्टी येईल हो? सुरू झाली का तुझी पुन्हा? सांगा ना हो, कधी येईल त्याला दृष्टी? अगं सावित्री, मी पण एक बापच आहे ग. मी पण एक बापच आहे. मी खूप प्रयत्न केला पण कोणीच तयार होत नाही आपल्या पोराला डोळे देण्यास. पण अहो याच्यावर काही उपाय असू शकतो ना? काही उपाय असू शकतो ना? उठ सावित्री उठ, आपण जाऊ डॉक्टर कडे. उठ. कर ले रे मन सच्चे प्रभु का तू वंदन. मात पिता सा दूजा, मात पिता सा दूजा, नहीं कोई भगवन. कर ले रे मन सच्चे प्रभु का तू वंदन. बाळा, हळूहळू डोळे उघड बरं. बाळा, बाळा तुला दिसत नाही रे? हो बाबा, बाबा मला सगळं दिसतंय. बाबा मला सगळं दिसतंय बाबा. बाबा मला सगळं दिसतंय. किती सुंदर आहे हे जग. बाबा, बाबा मला सगळं दिसतंय बाबा. बाबा, बाबा मला सगळं दिसतंय. बाबा, आई कुठे आहे बाबा? मला आईला पाहिजे. आई, आई, कुठे आहेस तू आई? बाळा बाळा तू ठीक आहेस ना बाळा? तुला सगळं दिसतंय ना बाळा? होय, मला सगळे दिसते. किती सुंदर आहे जग. आई, आई, मी जे म्हटलं चालपाटून पाहायचो तेव्हा तुझ्या डोळ्यात चष्मा नव्हता. आता कसं आला बरे? काही नाही रे बाळा, ते तुझं ऑपरेशन झालं, तुला सगळं दिसतंय. तर माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले आणि माझे डोळे खूप दुखायला लागले रे बाळा. तर आणखीन न त्रास हो म्हणून डॉक्टरांनी मला चष्मा दिलाय. पण तुला सगळं दिसतंय ना रे बाळा? हो, मला सगळे दिसते आता.
आता तुला पूर्ण जग दाखव. तू स्वतःच्या डोळ्याने पहा. तर पाहिलत ना तुम्ही, एक आईच असते जी आपल्या मुलाला आपले डोळेच काय आपले प्राण ही देऊ शकते. पण तेच मुलं मोठे झाल्यानंतर आपल्या त्याच आई वडिलांसोबत कशी वागणूक करतात हे उर्वरित नाटकातून पाहत राहा. अहो, ऐकता का हो? आपला मुलगा 22 वर्षाचा झालाय. 22. त्याला नोकरी सुद्धा लागणार आहे. पण तुम्ही हे लक्ष ठेवा, त्याला काही कळता कामा नाही की त्याला डोळे मीच दिले होते. हो सावित्री, हो, मी त्याला हे कधीच कळू देणार नाही का की तू त्याला डोळे दिलेस. पण राहून राहून याचे वाईट वाटते ग, तुझी दृष्टी नाही राहिली ग, नाही राहिली. सोडा होते तर त्यात काय. आई बाबा कुठे आहेत तुम्ही? काय रे, काय डांडा करतोय? साली कोण आहे ही? अहो बाबा, ही तुमच्या दिव्याची वात आहे, वात. आपल्या घराची सून. काय तू लग्न केलंस आणि तेही न सांगता? हा, त्यात काय, तुम्हाला काही कळत नाही आणि हिला काही दिसत नाही. केलं मग मी माझं लग्न. ही कोण? अगं ही माझी आई आहे. ही तुझी आई? ही हे माझे बाबा आहेत. ही तुझे बाबा? ही बाबा अगोदर सांगते, एकदा तुम्हाला यांच्या सोबत राहावं लागेल, नाही तर माझ्या सोबत. अहो टेन्शन घेऊ नका. झाले यांचे नाटके सुरू. हो ग, खरं म्हणतेस. दररोज बघा यांचे नाटक. चल बरं आपण निघू इथून. चल चला. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. अहो, सांगा अहो. काय झालं? मला विदेशात नोकरी लागली आहे. अहो काय म्हणतोय? ही तर खूप आनंदाची बातमी आहे. पण ही म्हातारी? अगं त्यात काय, हिला पण नेऊन आपण आपल्या सोबत. हिला सोबत? मी तुम्हाला अगोदरच सांगते, एकदा तुम्हाला हिला सोबत न्यावं लागेल, नाहीतर मला. अगं ऐक ना ग, आई मला विदेशात नोकरी लागली आहे ग. हो खरे बाळा, कोणत्या गावात लागली रे? अगं आई, कोणच्या गावाला नाही लागली, अमेरिकेत नोकरी लागली, अमेरिकेत. अमेरिका? वा वा बाळा, छान छान छान. तुझे बाबा असते ना रे, तर त्यांना तुझ्यावर खूप गर्व झाला असतं रे. आणि आई तू पण येणारच बरं का आमच्या सोबत अमेरिकेला? छे बाबा, मला नको ते काय अमेरिका बिमेरिका. माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आता हेच माझं अमेरिका. अगं आई, पण तू इथं कसं राहणार ग? मी तर हे घर विकणार आहे. काय? नाही, मी हे घर विकू देणार नाही. बाळाचं करू नको, हे तुझ्या वडिलांची शेवटची निशाणी आहे. करू देणार नाही. इकडे तुम्ही म्हणलं होतं ही म्हातारी ऐकणार नाही. हे बघा, हे घ्या घराचे कागदे. तिचा अंग टाकायचं, सोडून द्यायचं कुठे बी. ऐका, जेवढं म्हणते तेवढंच करायचं. काय जावा तुला. अगं आई, बरं आपल्याला विदेशात जायचं ना, तरी अंगठा लागतो तुझा. पण मला यायचं नाही रे बाळा विदेशात. अगं आई, तुला यावं लागल ग. तिथं त्यांनी म्हटलं की जर आपण आपल्या कुटुंबाला नाही आणलं तर मला नोकरी नाही देणार. हो का रे बाळा, मग माझ्यामुळे तुझं नुकसान नाही व्हायला पाहिजे. हे घे अंगठा. चल बरं, घे तुझं सामान, निघायचं आपल्याला रिपोर्ट कडं. Preview. Your attention, please.
Please do not smoke in the terminal building. Smoking is only permitted in the specified smoking areas. Thank you. अगं आई तू इथंच बसा आम्ही दोघं जाऊन तिकीट काढून येतो. अरे बाई सुनबाईला इकडेच राहू दे रे. अगं आई ती स्त्रियांच्या रांगेत थांबेल आणि मी पुरुषांच्या. बरं आम्ही येतो. चल ग. बरं बाळा लवकर ये रे लवकर ये. Your attention, please. Please do. हो सर. गेले तर लोर व्हिडिओ को देतो जल्दी जा काल दो. हो सर. बाळा कुठेस रे तू. मॅडम तुम्ही सावित्रीबाई ना. हो रे बाळा. तुमच्या मुलाचे नाव सुभाष आहे का. हो रे. सांगायला वाईट वाटतंय मॅडम पण तो तर दुपारच्या फ्लाईटनेच अमेरिकेला गेला त्याच्या बायको सोबत. रे Not smoke in the terminal तुम्हाला building. वृद्धाश्रमात सोडायला सांगितलंय त्यानं मॅडम. In the नाही रे specified बाबा smoking मी areas. जाईल माझ्या घरात. मॅडम तुम्हाला तुमच्या घरी जाता येणार नाही मॅडम. कारण कसं आहे या चिठ्ठीत त्याने सांगितलंय की त्याने तुमचे घर विकून टाकले अंगठा घेऊन. चला तर तुम्हाला आता वृद्धाश्रमात सोडायचे. चला. हे देवा काय बघायला भेटते. त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवाचं रान केलं तेच तुम्हाला परक करून गेलं हो. तर ऐकली का रे बाबा माझ्या कर्माची का. तस खूप वेळ झालाय हो. जरा माझ्या मुलाला आणखीन एक वेळ बोलला होता का. हे घ्या बोलते मी त्याच्यासोबत. हे घ्या. हॅलो लागला तुमच्या मुलाला फोन. हॅलो 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 बाळा बाळा कुठे आहेस रे तू बाळा. हॅलो आई मी कामात आहे ग नंतर करतो तुला फोन. ठेव बरं. बाळा ऐक रे बाळा. वा बाळ काही नाही हो थोडा कामात असेल तू. अहो मी तर म्हणतो तुम्ही तुमचं मन इथेच रमून घ्या. सगळ्या सोयी आहेत इथे. वेळच्या वेळी जेवण मिळतं वेळच्या वेळी गोळ्या औषधही मिळतात. आता तुम्ही तुमचं मन भजन कीर्तनात रमून घ्या. नाही हो सोबत तुम्ही जळता माझ्याशी. मी सांगते ना माझा मुलगा नक्कीच आहे. मला खात्री आहे त्याच्याबद्दल. जरा एक काम करा जरा तुम्ही परत एकदा त्याला फोन लावावं. कसं राहत असेल की तो माझ्या. हे घ्या लागला तुमच्या मुलाला. हॅलो हॅलो आई. हॅलो 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 बाळा बाळा सुभाष मला खूप आठवण येते रे तुझी. हॅलो आई सारखं सारखं फोन करू नको ग कामात आहे मी. ह्याच्यानंतर तुझा माझा काहीच संबंध नाही. उगा दिला तुला नंबर. ठेव बरं. बाळा इकडे बाळा बाळा इकडे. बाळा कधी येणारच रे तू बाळा. कधी येणारच. मला खूप आठवण येते रे तुझी. कधी येणारच. तुझ्या पायाशी कधी येणारच बाळा. कधी येणारच. कधी येणारच कधी जाई कधी येणारच तू. अहो मला कस तरी होते हो. तरी देवा सण यो भोग कधी येणारच रे तू बाळा. बाबा तो जीव माय मला हे मांडला बाळा हे मांडला सोबत तुम्ही आणखी एकदा कॉल होता का. मला आठवण येते हो त्याची. येणारच रे तू बाळा. बाळा 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 बाळा.
एक गेला नाही की लगेच दुसरा आला. ए ईश्वरा, अरे कौन कहता है बदकिस्मत वालों की कोई ताली नहीं होती, सूखे पेड़ों पर क्या कभी कोई डाली नहीं होती। अरे जो झुक जाता है अपने माँ बाप के पैरों में, अरे जो झुक जाता है अपने माँ बाप के पैरों में, उस इंसान की किस्मत कभी खाली नहीं होती, खाली नहीं होती, खाली नहीं होती। तर इथे जमलेल्या तमाम माता पित्यांना आमच्या बालगोपाळांकडून एकच कळकळीची विनंती, तुम्ही आपल्या वृद्ध माता पित्यांना कधीच एकटं सोडू नका. ज्यांनी तुम्हाला तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं त्यांचा तिरस्कार करू नका. हीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती, कळकळीची विनंती रे. धन्यवाद.